कर्जेमध्ये आली होती. इथे श्री गणेश निवास होमस्टे आहे, ते बुक केलं होतं ऑनलाईन. तुम्ही ऑफलाईनसुद्धा येऊन बुक करू शकता. ते आहे, ते मस्त आहे. या रिसॉर्ट समोरच बीच आहे, तुम्ही बघू शकता. क्लीन आहेत आणि सेफ पण आहे. इथे भीतीदायक असं काहीच नाही आहे. आणि इथे ॲक्टिव्हिटीजमध्ये उंच आहे. बैलगाडीचं मी बघितलं होतं, तेही आहे. आणि बाईक्स आहेत आणि डॉल्फिन बघण्यासाठी बोटीवरून घेऊन जातात समुद्रामध्ये, ते पण खूप भारी आहे. तुम्ही इकडे एकदा कर्जे बीचला व्हिजिट करा. बघा इकडे कोकणचा किनारा खूप भारी दिसतोय. आणि इकडे प्री वेडिंग शूट पण होतात, इथे केले जातात. तुम्ही पण इथे येऊन करू शकता, तर पण बसू शकता. हाय, मी सिद्धी. दापोलीमध्ये कर्जे बीचला मी फिरायला आले होते. इकडे फिरण्यासाठी खूप बीचेस आहेत. तसं हा कर्जे बीच आहे. इकडे सुंदर वातावरण आहे. मी ते श्री गणेश निवास होमस्टेला ऑनलाईन बुकिंग केली होती. इथे समोर बीच आहे, बीचच्या समोरच हे होमस्टे आहे. तुम्ही कधीही आलात तर इथे व्हिजिट करा. इथे बघा, इथं आपण फ्रेंड्ससोबत पण येऊ शकतो, पार्टी एन्जॉय करू शकतो, किंवा बर्थडे पार्टी असेल ते पण आपण चांगलं एन्जॉय करू शकतो फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत. इकडे आतमध्ये या. इथे मी रूम बुक केली होती. इथे मस्त त्यांनी क्लीन ठेवलं आहे, चांगलं क्लीन आहे, स्वच्छ आहे रूम. त्यांनी मस्त क्लीन ठेवले आहे. वॉशरूम पण आपण चेक करूया कसं ठेवलं आहे. मस्त आहे, नीट क्लीन आहे. वॉशरूम पण चांगलं ठेवलं आहे. इथलं जेवण कोकणी भंडारी पद्धतीचं आहे आणि चुलीवरचं आहे खास करून. तर त्या जेवणाला एक नंबर टेस्ट असते. तुम्ही पण इकडे कधी आलात दापोली साईडला तर कर्जे बीचला व्हिजिट करा. आणि इथे श्री गणेश निवास होमस्टे आहे, त्याचं मी कॅप्शनमध्ये देईन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याला व्हिजिट करा. इथे गॅलरीमध्ये राहून सनसेट एन्जॉय करू शकता, व्हिडिओज फोटोज वगैरे काढू शकता. आणि ते खूप भारी आहे. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. बर्थडे पण सेलिब्रेट करायला आहे का भारी. सकाळी आम्ही नाश्त्याला मोदक आणि घावणे चटणी मागवली होती. त्यांना सांगितले होते की आम्हाला एवढी पाहिजे म्हणून. त्यांनी मस्त करून दिलं होतं. मोदकावर मस्त तूप टाकून दिलं होतं, तर मस्त एकदम चविष्ट टेस्ट लागली. आणि दुपारी लंचला आम्ही फिश मागवले होते. फिश सांगितलं होतं त्यांना, मस्त फिश होते, वेगवेगळ्या प्रकारचे होते. ते आम्ही कधी खाल्ले नव्हते मुंबईमध्ये, तर त्यांनी गावच्या पद्धतीचे ते फिश होते. आपण ते पापलेट वगैरे खातोच मुंबईला, पण इथे मस्त मच्छी होती, मस्त लागली आम्हाला आवडलं. ही भंडारी पद्धतीचं जेवण मिळतं इथे आणि खरंच मस्त आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं भेटतो. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही सांगा. सर्व रूम मी चेक केल्या, सर्व रूम क्लीन ठेवलेत त्यांनी. टॉयलेट वगैरे पण क्लीन आहेत आणि त्यांची बोलण्याची पद्धत पण खूप चांगली आहे. प्रेमाने बोलतात ते आणि सर्व समजून सांगतात. दापोलीमध्ये कर्जे बीच फेमस आहेच, तसेच आंजर्ले बीच, मुरुड बीच, लालगर बीच, हरणे बीच हे पण बीच खूप फेमस आहे. तर की आंजर्ले हे फेमस आहे. मुरुडला दुर्गादेवी मंदिर आहे, तेही फेमस आहे. आणि आसूतला केशवराज मंदिर आहे, तेही खूप फेमस आहे. तिकडे तुम्ही जाऊ शकता. ते मासे घ्यायचे असतील तर इथे जवळच हरणे बंदर जवळच आहे, ते तुम्ही जाऊन लिलाव बघू शकता किंवा मासे विकत घेऊ शकता. आणि सुवर्णदुर्ग किल्ला हरणेमध्ये जवळच आहे, तिथेच पाण्यामध्ये आहे. तुम्ही जाऊ पण शकता बोटीने फिरण्यासाठी. बघा इथे बीचेस पूर्ण क्लीन आहेत. जे ओनर आहेत श्री गणेश निवासचे, त्यांनी स्वतः ते मासे पकडतात. मासे पकडले, फिश आहे ताजी ताजी. आणि ते जे येणारे पर्यटक आहेत त्यांना ताजी ताजी फिश खायला घालतात, हे मुख्य आहे. बघा किती ताजी ताजी फिश आहेत आणि कर्जे समुद्रावर वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात. हे बघा.
झुणका आणि शिंपल्यांसाठी पण खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि घेऊन जाऊ शकता. टाकू का नाही त्याच्या पाण्यामध्ये? कालवा येतात सीझनला. लोक बघा किती कालवा काढायला आले.